आता दुसरा भाग जो आहे तो न्यूट्रिशनचा. आपण खाणं जे म्हणतो तर हे आपल्या जीवनाशी फार निगडीत आहे. कारण ह्युमन कन्झम्पशन जे आहे आयुष्यभरामध्ये ॲप्रॉक्सिमेटली 80 टन्स ऑफ फूड आपण कन्झ्युम करतो. म्हणजे आपण जे आपलं शरीर जे आहे तर हे सगळं शरीर जे आहे आपलं आपण जे खातो ह्याच्यावरती आहे. आपण वागणं जे आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि ॲमेझॉनवरती 50,000पेक्षा जास्त पुस्तकं हे फक्त न्यूट्रिशनल सायन्सवरती आहेत. तर हे असं का बरं असावं? ह्याचा अर्थच असा आहे की त्याच्यामध्ये एक वाक्यता नाही आहे. जर 50,000 पुस्तकं उपलब्ध आहेत आणि प्रत्येक व्यक्ती जर वेगळं मत सांगतोय ह्याचं कारण असं, ह्याला डिस्क्लेमर मी तुम्हाला सांगेल की हे केमिकल कॉम्प्लेक्सिटी ऑफ फूड म्हणून एक रिव्ह्यू आर्टिकल गेल्या 4 महिन्यांपूर्वी NEJMमध्ये पब्लिश झालं होतं, जे सगळ्यात मोठं जर्नल मानलं जातं. तर त्यांचं म्हणणं असं आहे की फूडमध्ये 1,40,000 मॉलिक्युल्स आहेत की ज्यांना आपण स्मॉल मॉलिक्युल्स म्हणू, ज्यांचं मॉलिक्युलर वेट जे आहे ते 50 डाल्टनपासून 1500 डाल्टनपर्यंत आहेत. त्या 1,40,000 पैकी फक्त 188 मॉलिक्युल्सच सायन्सला पूर्ण रीतीने माहीत आहेत. त्यांचं केमिकल स्ट्रक्चर काय आहे, त्यांचे रिसेप्टर्स काय आहेत आणि त्यांचं कशा प्रकारे इंटरॅक्शन होते, त्याला इंटरॅक्टोम म्हणतात. तर त्यामुळे सायन्सला जी माहिती आहे बहुधा येत्या 10 वर्षांमध्ये ही बरीचशी वाढेल. पण ॲज ऑफ टुडे आपल्याला थोडीशी लिमिटेड इन्फॉर्मेशन आहे आणि एवढ्या डिस्क्लेमरवरनं मी पुढची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला देतो. पूर्वीच्या काळामध्ये असं मानलं जायचं की चरबी शरीरामध्ये जी जास्त आहे, LDL कोलेस्ट्रॉल, हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्यामुळे हृदयविकार होईल. पण आजच्या घटकेला असं नाही आहे. आजचा जो न्यू व्हिलन जो आहे तर तो इन्सुलिन आहे. जेवढं इन्सुलिनचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये जास्त आहे तेवढं तुमचं हृदयविकाराचं शक्यता जास्त. त्याला कार्डिओ मेटाबॉलिक डिसीजेस म्हणतात. तर आता हे बघा 1970मध्ये लोकांचं अन्नाचं दिवसभरामध्ये घ्यायचं प्रमाण हे 3 मील्स साधारणपणे 2 किंवा 3 मील्स. आज ते प्रमाण 5 ते 7 मील झालं आहे. आज आपण खात नाही आहे, आज आपण चरतोय. म्हणजे आपण ज्याला ग्रेझिंग म्हणतो, नाही हा मी विनोद नाही करत आहे, इंग्लिशमधला शब्द ह्याला ग्रेझिंग आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं, 3 गोष्टी होतात. पहिली गोष्ट म्हणजे इथं आपण जर बघितलं तर हे मल्टिपल इन्सुलिनचे पीक्स आहेत. म्हणजे आपण 7 वेळा खात नाही, तोंडात दाणे टाकले, चहा पिला, तर हे सगळे गोष्टींमध्ये इन्सुलिन रिलीज होतं. तर ह्याचा संबंध कसा आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे आपले कार्डिओमेलिक मेटाबॉलिक डिसीजेस जे आहेत तर ते सगळे कसे काम करतात, एरिया अंडर द कर्व. आपण जर इथं बघितलं तर जेवढा एरिया ह्या इन्सुलिनचा आहे तर तेवढा कार्डिओमेटाबॉलिक डिसीजेसचं प्रमाण जास्त वाढणार. आज आपल्याकडे ॲबंडन्स ऑफ फूड आहे, आपल्याकडे अन्न पुष्कळ प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे एरिया अंडर द कर्व इन्सुलिनचा वाढलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला बायोक्रोनोटाइप्स म्हणतात. आपण जर ह्या पहिल्या चित्रामध्ये जर बघितलं, ब्रेकफास्टमधलं जे फूड आहे आणि डिनरमधलं फूड आहे, जर आपण जर सारख्याच प्रमाणामध्ये दोघांना फूड जर दिलं तर इन्सुलिनचं प्रमाण ब्रेकफास्टमध्ये जास्त नाही वाढत, ते फक्त डिनरमध्ये वाढतं. ह्याचं कारण आहे आपलं डायुर्नल व्हेरिएशन ज्याला म्हणतो. 24 तासांमध्ये आपल्या हार्मोन्समध्ये जे फरक पडणार आहे, कॉर्टिसॉलमध्ये जो रेशो आहे, तर त्याप्रमाणे इन्सुलिन हे संध्याकाळी फार जास्त सिक्रेट होतं. तर त्यामुळे इंग्रजीमध्ये जी म्हण आहे की ईट युअर ब्रेकफास्ट लाईक अ किंग, ईट युअर लंच लाईक अ ऑर्डिनरी पर्सन अँड ईट युअर डिनर लाईक अ बेगर. तर हे जे काही भाग आहे तर तुम्ही सकाळी जास्त खा, दुपारी मध्यम खा आणि रात्री कमी खा, तर ह्याला बायोक्रोनोटाइप म्हणतात. तर तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करत असाल तर फास्टिंगचा वेळ तुम्ही सकाळी नका ठेवू. सकाळी तुम्हाला खायलाच पाहिजे. तुमचं कमी खायचा वेळ हा संध्याकाळी पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती फास्टिंग. आपण जर बघितलं तर वरच्या चित्रामध्ये 1970 किंवा 50 वर्षांपूर्वी लोक 12 ते 14 तास खायचे नाहीत. परंतु आजच्या घटकेला हा फास्टिंगचा पिरियड फार कमी झाला आहे. लोक झोपताना पण थोडंसं दूध पितात, झोपताना पण काहीतरी इव्हिनिंग स्नॅक्स घेतात. तर ह्याच्यामुळे काय होतं की तो फास्टिंगचा पिरियड जो कमी होतो तर ह्याच्याविषयी ॲनिमल्समध्ये खूप स्टडीज आहेत. तर साधारणपणे जे एक्सपेरिमेंटल ॲनिमल्स आहेत, उंदरं आहेत किंवा रॅट्स आहेत, तर ह्यांच्यामध्ये जर आपण ॲड लिमिटम, ह्याला ॲड लिमिटमचा अर्थ काय की जेवढं हवं तेवढं अन्न त्यांना द्या, असा एक ग्रुप झाला. आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये खाणं फार रिस्ट्रिक्ट केलं, त्यांच्या कॅलरीज मोजून तेवढंच त्यांना खायला दिलं. तर त्यांच्या अशा लक्षात येतं की ज्या लोकांना फास्टिंग ॲडवाईस केलं आहे त्या माऊसमध्ये, त्या रॅट्समध्ये लाईफ वाढतं. तर ह्युमन्समध्ये पण तेच सर्वायवल सर्किट्स आहेत. 3 प्रकारचे सर्किट्स असतात, मेटाबॉलिक सर्किट्स असतात. त्याच्यातला एक मगाशी आपण जो एमटॉर म्हटलं तर एमटॉर C2 नावाचं सर्किट असतं. तर हे सगळे सर्किट्स हे आपलं आयुष्य वाढवण्यासाठी मदत करतात. ह्युमन्समध्ये हे पॉसिबल आहे का? एक्सपेरिमेंटली बघणं फार अवघड आहे, कारण एक्सपेरिमेंटल ॲनिमल्समध्ये आयुष्य कमी असतं, आपण मेजर करू शकतो. माणसांचं आयुष्य जास्त असल्यामुळे हे मेजर करणं अवघड आहे. पण फास्टिंग निदान आपल्याला ओबेसिटीपासून किंवा डायबिटीसपासून दूर ठेवतं. दुसरा कन्सेप्ट जो आहे ह्याच्यामध्ये खाण्यामध्ये तर तो ग्लायसेमिक लोड. तर आपलं कुठलंही अन्न जे आपण खातो तर त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट असतात, त्याच्यामध्ये इन्सुलिन वाढवण्याची क्षमता असते. तर हे जे काही भाग आहे, एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर किती प्रमाणामध्ये ग्लुकोज वाढेल ह्याला ग्लायसेमिक लोड म्हणतात. तर तो 3 प्रकारचा लोड असतो. 10च्या पेक्षा कमी जर असेल तर ते अन्न चांगलं आहे,
10 ते 20 जर असेल मध्यम आहे, 20पेक्षा जास्त असेल तर ह्या 3 रेषा आपण जर बघितल्या तर हे कमी, मध्यम आणि हे सगळ्यात जास्त आहे. आता आपण इथं लाल रेष जर बघितली तर डाव्या बाजूला हे जे काही सगळे घटक आहेत हे प्रोसेस फूड आहेत. तर त्यांचं हे सगळा जो काही ग्लायसेमिक लोड आहे तो खूप वरच्या साईडला आहे. आपण इकडच्या उलट्या साईडला जर बघितलं तर हे सगळे नॅचरल होल फूड्स आहेत. तर म्हणून हे ईट नॅचरली. आपण जेवढं प्रोसेस फूड खाऊ तेवढं आपलं इन्सुलिनचं प्रमाण वाढतं. तर आता आपण इथं जर बघितलं हे कॉमन खाणारे 3 गोष्टी आहेत. डायबिटिक असलेल्या लोकांना सांगतात की तुम्ही गोड खाऊ नका, फळं नका खाऊ, तुमचं शुगर वाढेल. पण त्या ॲपलचं जर ग्लायसेमिक लोड जर तुम्ही बघितला तर तो 5च आहे. आणि आपण ब्रेड म्हणतो की तुम्हाला हवं तेवढं खा. ब्रेडचा ग्लायसेमिक लोड जो आहे तो 35 आहे, 7 टाईम्स जास्त आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे, कॉर्नफ्लेक्स आपण सगळ्यात हेल्दी मानतो, त्याचा ग्लायसेमिक लोड किती आहे, 75. आणि डायरेक्ट साखरेचा किती आहे, 70. म्हणजे ग्लायसेमिक लोड हा कॉर्नफ्लेक्स, काही कंपन्यांच्या कॉर्नफ्लेक्सचा हा साखरेपेक्षा पण जास्त आहे. तर त्यामुळे आपण प्रोसेस फूड खात असताना आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. ही मगाशा पुस्तकामधलीच ही स्लाईड आहे. हे आपण जे मगाशी म्हटलं की ब्ल्यू झोन्स ऑफ लॉन्जिव्हिटी, हे 100च्या वरती जाणारे लोक खातात काय, तर ग्रीन्स जे काही हिरवा आहे ते, बीन्स हे सगळे द्विदल धान्य, कडधान्य, नट्स हे सगळ्या प्रकारच्या बिया आणि होल ग्रेन्स. म्हणजे तुम्ही जेवढे अनप्रोसेस फूड खाल तेवढं तुमचं आयुष्य वाढणार. आणि बॅड न्यूट्रिशन म्हणजे काय, हे मला नेहमी प्रश्न पडायचा, फास्ट फूड म्हणतात तरी कशाला. म्हणजे वडापाव पण फास्ट फूड आहे आणि बर्गर पण फास्ट फूड आहे. ह्या दोघांमध्ये साम्य काय आहे, तर त्याच्यातली साम्य एकच आहे की सगळ्यांमधला फायबर काढलेला असतो. आपल्याला वाटतं की फायबर म्हणजे हा चौथा आहे. प्रत्यक्षामध्ये फायबर हे सगळ्यात सात्विक अन्नपदार्थ आहे. तर हे फायबर का बरं काढतात, तर एखाद्या पदार्थाचं जर शेल्फ लाईफ जर वाढवायचं असेल, आपल्याला तो टिकाऊपणा त्याचा जर वाढवायचा असेल तर त्यातलं फायबर काढला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, त्यात जर आपण साखर घातली तर त्याचा चविष्टपणा वाढतो, लोक त्याच्या आहारी जातात. व्यसन जे आहे ते जसं दारूचं आहे, जसं सिगारेटचं आहे, तसं साखरेचंही व्यसन होतं. आणि शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की जेवढं डोपामिन, जो ॲडिक्टिंग पोटेन्शियल ज्याच्यामुळे निर्माण होते, डायबिटीज म्हणजे आपण जर दारू घेतली किंवा सिगारेट जर मनुष्यानं ओढलं तर जेवढं त्याच्यामध्ये डोपामिन रिलीज होणार तेवढं साखरेमुळे पण वाढतं. तर मी साखरेमुळं त्याचं ॲडिक्टिंग पोटेन्शियल होतं. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पदार्थाचं शेल्फ लाईफ वाढतं. आपण जर ब्रेड बघितले, 25 वर्षांपूर्वी ब्रेडमध्ये साखर नाही घातली जायची, पण आता हल्लीच्या मार्केटमधल्या 90 ते 95% ब्रेड्समध्ये ते डायरेक्ट साखर नाही घालत. त्याच्यात साखरेला इक्विव्हॅलंट असलेला त्याला हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप म्हणतात, HFCR असं म्हणतात. तर ते हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप जे आहे तर त्याची लॉन्जिव्हिटी वाढतं. पूर्वीचे ब्रेड 1 दिवसांमध्ये काढले की ते लगेच शिळे होऊन जायचे. आजचे तुम्ही 2 आठवडे फ्रीजमध्ये ठेवा, उघडून बघा, तेवढे ताजेच्या ताजेच आहेत. तर हे लॉन्जिव्हिटीसाठी शुगर घालतात आणि ते आरोग्याला फार हानिकारक आहे. आणि तिसरा प्रॉब्लेमॅटिक घटक म्हणजे ट्रान्स फॅटी ॲसिड्स. आपण वडा बघतो, आपण हलवायचं घरामध्ये तळला तर आपण एकदा तळतो आणि ते बाकीचं तेल आपण जेवणासाठी वापरतो. हलवायच्या दुकानामध्ये ते वारंवार ते तळत राहतात. जेव्हा ते वारंवार तळण्याची प्रक्रिया होते त्याच्यामधून जो पदार्थ निर्माण होतो त्याला ट्रान्स फॅट म्हणतात. तर तो अतिशय हानिकारक पदार्थ आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं आयुष्य कमी व्हायला मदत होते. तर आपण सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला, तर प्रोटीन. आपण मगाशी म्हटलं की प्रोटीन मास गरजेचं आहे. तर प्रोटीन्स 2 प्रकारचे, व्हेजिटेबल सोर्स हा कमी इफिशियंट आहे कारण त्याच्यामध्ये फायबर्स आल्यामुळे त्याचं ॲब्सॉर्प्शन कमी होतं. दुसरी गोष्ट म्हणजे व्हेजिटेबल सोर्स ऑफ प्रोटीन्समध्ये इसेन्शियल अमायनो ॲसिड जे असतात, जे 9 प्रकारचे असतात, त्यातलं काहीतरी कमी असतं. परंतु ॲनिमल सोर्समध्ये त्याचं ॲब्सॉर्प्शन जास्त चांगलं होतं किंवा इफेक्टिव्हली होतं. त्याच्यामध्ये सगळे कंप्लीट प्रोटीन असतात. पण आपण असं बघू की ह्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. तुमचा हा बेसिकली स्पिरिच्युअल किंवा तुमचा रिलिजियस बिलीफ आहे. साधारणपणे 1.2 ते 1.5 ग्रॅम पर डे आपल्याला प्रोटीन्स घ्यायला पाहिजे. आणि GI ॲब्सॉर्प्शन लिमिट असल्यामुळे शक्य असेल तर आपल्याला ते 4दा डिवाईड करून घ्यायला पाहिजे. जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी फिश आणि एग हे सगळ्यात चांगलं सोर्स ऑफ प्रोटीन आहे. आपण एगला म्हणतो की हा कंप्लीट सोर्स ऑफ प्रोटीन आहे. पण एगमध्ये 13 ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ एग एवढं प्रोटीन असतं. पण हे जर आपण व्हेजिटेरियन सोर्सेस जर बघितलं, भोपळ्याच्या बिया त्याच्यामधलं प्रोटीन जे आहे ते 30 ग्रॅम आहे, एगच्या जवळजवळ 3 पटीनं जास्त आहे. शेंगदाणे सगळ्यात जास्त प्रोटीन असलेलं फूड साधारणपणे 25 ग्रॅम पर 100 ग्रॅम आहे. आणि ह्या जे छोले आहेत किंवा राजमा आहेत ह्याच्यामध्ये साधारणपणे 20 ग्रॅमपर्यंत आहे. पनीरमध्ये पण तेवढंच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला माहीत पाहिजे की कॉम्प्लिमेंटेशन म्हणजे काय किंवा पूरकपणा म्हणजे काय. जर तुम्ही भात खात असाल तर भातामध्ये लायसिन कमी असतं. जर तुम्ही त्याच्याबरोबर जर बीन्स घेतले, कुठली उसळ घेतली, त्याच्यामध्ये मिथिओनिन कमी असतं. आणि तुम्ही जर दोन्ही एकत्र केले तर ते दोघं एकमेकांना पूरक ठरतात आणि ते मग कंप्लीट प्रोटीन होऊन जातं. त्याचप्रमाणे तुम्ही चपातीबरोबर डाळ घेतली तर ते एकमेकांना पूरक ठरतात. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट प्रोटीनबद्दल, तर त्याला एक ल्युसिन थ्रेशोल्ड म्हणतात. समजा तुम्ही प्रोटीन खाताय परंतु त्यातलं इसेन्शियल अमायनो ॲसिड जर ल्युसिन नसेल
तर तुमच्याकडं प्रोटीनची ग्रोथ होणार नाही. तर हे तरुण लोकांमध्ये 2 ग्रॅम तरी ल्युसीन पाहिजे आणि वयस्कर लोकांमध्ये 3 ग्रॅम तरी ल्युसीन पाहिजे. तर समजा आपण अंड्याचं उदाहरण घेतलं तर एका अंड्यामध्ये 0.5 ग्रॅम ल्युसीन असतं. जर आपल्याला त्या प्रमाणामध्ये जर खायचं तर कमीत कमी 5 अंडी खायला पाहिजेत. पण ह्याच्या विरुद्ध जर तुम्ही प्रोटीनचा एक स्कूप घेतला, पावडर जे आपण वे आयसोलेट्स म्हणतो, तर एका स्कूपमध्ये 2.5 ग्रॅम्स असतं. तर हे वे प्रोटीन्स हे चांगली गोष्ट आहे, फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये ॲडल्टरेशन किंवा भेसळ नाही एवढं कन्फर्म करावं लागेल. दुसरा भाग जो आहे तो फायबर, महत्त्वाचा भाग आपण जे म्हणतो की चौथा आहे, प्रत्यक्षामध्ये तो सगळ्यात जास्त आरोग्यदायक सात्विक पदार्थ आहे. तर हे बॉडीमध्ये स्वतःची एक फार्मसी असते. तर कोलॉनिक बॅक्टेरिया आपण ज्याला कमेन्सल ऑर्गॅनिझम्स म्हणतो किंवा गुणकारी बॅक्टेरिया जे म्हणतो, तर त्यांचं वजन साधारणपणे 200 ग्रॅम भरतं. तर हे 200 ग्रॅमचे जे काही बॅक्टेरिया असतात ते आपल्या बॉडीमध्ये जी काही गुणकारी पदार्थ तयार करतात, जणू काही आपल्या बॉडीची ती फार्मसी आहे की तिथं औषधाचं दुकान आहे. त्याच्यामुळं आपलं वेट नियंत्रित होतं. ते सगळ्यात इफेक्टिव्ह अँटी ओबेसिटी ड्रग म्हणून काम करतात. आपली इम्युनिटी त्याच्यामुळे इम्प्रूव्ह होते आणि आपला मूड त्याच्यामुळे सुधारतो. तर हे कसं काय आहे, तर जे आपण बॅक्टेरिया तोंडावाटे जे आपल्या शरीरामध्ये असतात त्यांना प्रोबायोटिक्स म्हणतात. तर त्या प्रोबायोटिक्सना कच्चा माल काय लागतो, तर ते फायबर लागतात. तर त्या फायबर म्हणजे कशामध्ये कॉमन आहेत, आपण पालकमध्ये हे थायकोलाइड म्हणून आहेत. आपले जे कलरफुल व्हेजिटेबल्स असतील, मग गाजर आहे किंवा टोमॅटो आहे, ह्या सगळ्यांमध्ये पॉलिफिनॉल नावाचा अँटीऑक्सिडंट्स असतात. हे सगळे ह्या बॅक्टेरियांसाठी लागणारा कच्चा माल आहे. तर ते पक्का माल काय तयार करतात, तर त्यांना शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स म्हणतात. 3 प्रकारचे असतात, ॲसिटेट, ब्युटेरेट आणि प्रोपिओनिक ॲसिड. आणि हे सगळे आपल्या शरीरामधल्या तृप्तता देणारे जे हार्मोन्स आहेत त्यांची वाढ करतात. त्यामुळे आपला खायची इच्छा कमी होते, आपल्याला सटायटी वाढते, आपला तृप्तपणा वाढतो, आपली ओबेसिटी कमी होते, डायबिटीस कंट्रोल होतो. तर याचं प्रमाण किती पाहिजे, दिवसभरामध्ये आयडियली 50 ग्रॅम आपल्याकडं फायबर जायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला 200 ग्रॅम व्हेजिटेबल्स, मग त्याच्यामध्ये सॅलड्स पण आले, आणि 200 ग्रॅम फ्रूट्स खाणं गरजेचं आहे, आणि होल ग्रेन्स आपण खाणं गरजेचं आहे. आता कुकिंग ऑइलबद्दल जर आपण म्हटलं तर आपण ऑइल म्हटलं की आपल्याला वाटतं की हे सगळं वाईट आहे. तसं नाही आहे. त्याच्यामध्ये 4 घटक असतात. त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि ओमेगा-6 हे वाईट घटक आहेत, ते आपण टाळले पाहिजेत. आणि जे मोनो अनसॅच्युरेटेड फॅट ज्याला म्युफा म्हणतात किंवा ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स ह्यांना चांगलं फॅट मानलं जातं. तर गाईडलाईन काय म्हणतात, गाईडलाईन तुम्हाला ग्रॉस व्ह्यू देतात किंवा सॅटेलाईटमधनं तुमच्या कोल्हापूरचा फोटो देतात. तर त्याच्यामध्ये ते काय सांगतात की तुम्ही सॉलिड फॅट खाऊ नका, म्हणजे तुम्ही नारळाचं आपलं जे खोबरेल तेल आहे ते खाऊ नका, तुम्ही पाम ऑइल खाऊ नका, ते आता बॅनच झालेलं आहे बऱ्यापैकी, बटर खाऊ नका. ते म्हणतात की लिक्विड सीड ऑइल्स जे आहेत, ज्यांना इंडस्ट्रियल सीड ऑइल्स म्हणतात, तर ते वापरा. पण हे अर्धसत्य आहे. सत्य काय आहे, तर मेटाबॉलिक हेल्थ, तुमच्या मायटोकॉन्ड्रिया हेल्दी राहायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, तर ह्याच्यामध्ये 4 घटक आहेत. त्याच्यामध्ये कमीत कमी सॅच्युरेटेड फॅट्स पाहिजेत, जास्तीत जास्त म्युफा पाहिजेत, त्याच्यामध्ये ओमेगा-6 आणि ओमेगा-3चा रेशो जो आहे तो फेवरेबल पाहिजे, आणि त्याचा स्मोक पॉईंट, म्हणजे तुम्हाला माहीत असेल की तुम्ही जर घाण्याचं तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये काही तळायचा प्रयत्न केला तर त्यातनं स्मोक यायला चालू होतो, तर त्याला स्मोक पॉईंट म्हणतात. तर त्याच्यामध्ये ऑइल कुठलं चांगलं, महाराष्ट्रामध्ये 4 प्रकारचे ऑइल्स आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर ग्राउंडनट ऑइल हे सगळ्यात चांगलं ऑइल आहे, जे आपले पूर्वज वापरत होते. आणि त्याच्यापेक्षा दुसरं नंबरचं ऑइल जे आहे ते राईस ब्रॅन ऑइल, जे भाताच्या कोंड्यापासून तयार होतं. सनफ्लॉवर आणि सॅफ्लॉवर ऑइलबद्दल आपल्या मार्केटमध्ये सगळीकडं त्याचं टूटिंग होतं की हे कोलेस्ट्रॉल फ्रेंडली आहेत. बिलकुल नाही आहे. ते वाईट कोलेस्ट्रॉल किंवा आरोग्यासाठी अपायकारक असणारे आहेत. त्याच्यामध्ये तेल तयार करत असताना 3 प्रकारच्या प्रक्रिया वापरतात. पहिली गोष्ट म्हणजे कोल्ड प्रेस्ड ऑइल, म्हणजे घाण्याचं तेल. दुसरं म्हणजे फिल्टर्ड ऑइल, म्हणजे घाण्याचंच तेल आहे, 45 डिग्रीपर्यंत त्याचं प्रोसेसिंग होतं, त्याच्यामध्ये ॲडिशनल कुठले सॉल्वंट्स नाही टाकत, आणि त्या फिल्टर केलेल्या ऑइलमधल्या फक्त इम्प्युरिटीज फिल्टर करून काढतात. आणि तिसरं जे ऑइल आहे ते केमिकली रिफाईन केलेलं ऑइल, की ज्याचं टेम्परेचर 150 डिग्रीपर्यंत जातं, त्याच्यामध्ये डिओडोरंट म्हणून केमिकल घालतात. तर ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात चांगलं कुठलं, तर ते फिल्टर्ड ऑइल. ह्याचं कारण असं की आपण कोल्ड प्रेस ऑइल जे आहे किंवा घाण्याचं तेल आहे हे तळण्यासाठी किंवा फोडणीसाठी नाही वापरू शकत. त्यामुळे फिल्टर्ड ग्राउंडनट ऑइल हे सगळ्यात चांगलं ऑइल आहे. आता आपण फॅट्सबद्दल नेहमी नाक मोरडतो की बाबा हे नाही, वाईट आहे, असं नाही आहे. आपल्याला 25 ते 30% एनर्जी आपल्या जेवणामधली ही फॅट्सपासून यायला पाहिजे. त्याच्यामध्ये 30 ग्रॅम ह्या अनसॉल्टेड नट्स पाहिजेत. मग ते कुठलेही, तुमच्याकडे जर शेंगदाणे असतील तर तेही नट्स आहेत, बदाम असतील तर तेही नट्स आहेत. पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण ते सोक करायला पाहिजे, भिजवून घेतात. आपल्याला आयुर्वेदामध्ये सांगतात की तुम्हाला बदाम खायचे, ते भिजवून ठेवा. पैलवान लोक तसं खातात. ह्याचं कारण काय आहे, आपण जेव्हा भिजवतो त्याचे वरची साल निघून जाते, ज्याच्यामध्ये फायटेट्स आणि टॅनिन नावाचे घटक असतात, ते अपायकारक असतात. बऱ्याच लोकांना ब्लोटिंग होतं ह्या दाणे खाल्ल्यानंतर किंवा हे केल्यानंतर. जर तुम्ही जेवढे जास्तीत जास्त चावून खाल
तेवढं ते आरोग्याला चांगलं आहे. ह्याचं कारण असं की त्याच्यामध्ये फॉडमॅप नावाचे एक घटक असतो, जो फर्मेंटेबल घटक असतो. तुम्ही अर्धवट चावलेले जर दाणे मोठ्या आतड्यामध्ये गेले, तुमच्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये गेले, तर ते फॉडमॅप्स तयार होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला ब्लोटिंग होतं. आता हे चावणं जी घटक आहे, आपल्याला आयुर्वेदामध्ये लोक सांगतात की तुम्ही 32 वेळा चावायला पाहिजे. तर हे कशासाठी महत्त्व आहे? तर हे जर तुम्ही नट्स खात असाल तर त्यासाठी पण महत्त्वाचं आहे. पण हे डायबेटिक लोकांमध्ये किंवा ओबेसिटी असलेल्या लोकांमध्ये असं लक्षात येतं की तुम्ही जेवढं जास्त वेळ ते च्युईंग करता तेवढ्या प्रमाणामध्ये तुमचे सटायटी हार्मोन्स वाढतात. तर तुम्ही कमी अन्न खाल्ल्यानंतर तुमची सटायटी वाढते, तुमचा तृप्तपणा वाढतो आणि ओबेसिटी आणि डायबिटीससाठी काम केलं जातं. आता हे आपण 3 स्टिग्मॅटाइज्ड कलंकित घटक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे घी. आपल्याला सगळे डॉक्टर सांगतात की तुम्ही तूप खाऊ नका. तुमचं जर सॅच्युरेटेड फॅट तुमच्या कॅलरीजमधल्या, समजा तुम्ही 300 कॅलरीज कंझ्युम करतात, त्यातल्या तुम्हाला 300 कॅलरीज आहेत ज्या फॅटसाठी तुम्ही सॅच्युरेटेड फॅटसाठी देऊ शका. तर ते जर तुमचे पूर्ण नाही झाले असतील, बाकी तुम्ही कमी प्रमाणामध्ये ऑइल घेत असाल, तर घी हे चांगलं आहे. तुपाचं प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये ब्युटिरेट आहे. पण मगाशी जो 3 घटक म्हटलं की जे आरोग्यकारक आहे त्याच्यामध्ये ब्युटिरेट असतं. त्याच्यामध्ये 50% 35% जे आहे तर ते मोनो अनसॅच्युरेटेड फॅट असतं. दुसरी गोष्ट म्हणजे एग योक. 2020च्या गाईडलाईन्सपर्यंत असं होतं की एग योक वाईट आहेत हृदयासाठी. 2020मध्ये अपडेट्स आले आणि सगळ्या प्रकारच्या गाईडलाईन्स सांगतात की 7 एग योक्स पर वीक इज अलाउड, ॲज लॉंग एज तुम्हाला हार्ट डिसीज नाही. हार्ट डिसीज असेल तर ते प्रमाण निम्म्यावरती आणा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सॉलिड फॅट. आपण मगाशी म्हटलं तुपासारखंच आहे, तुमचं सॅच्युरेटेड फॅट 10%च्या वरती जाऊ नये जर तुम्ही हेल्दी असाल तर, आणि तुम्हाला हृदयविकार जर असेल तर 6%च्या खाली पाहिजे. तिसरी गोष्ट आहे हे आपलं स्टेपल फूड, कार्बोहायड्रेट्स. आपण शेवटी काय खातो, आपण किती चर्चा जरी प्रोटीन्समध्ये केली, आपल्या भारतीय अन्नपदार्थांमध्ये 50 ते 70% आपण कार्बोहायड्रेट्स खातो. तर त्याच्यामध्ये नोव्हा ग्रेड्स ऑफ फूड म्हणतात. म्हणजे कसं, समजा आपण ॲपल घेतलं, ते होल ॲपल जर असेल तर नोव्हा ग्रेड 1 आहे, हे पूर्णपणे नॅचरल आहे. त्याच्यावरची आपण साल काढली तर ते नोव्हा ग्रेड 2 म्हणजे पार्शली प्रोसेस्ड. नोव्हा ग्रेड 3 म्हणजे आपण त्याचा ज्यूस काढला, त्यातलं फायबर काढलं, हे प्रोसेस झालं, हे नाही चांगलं. आपण पाहुण्यांना ज्यूस देतो, चुकीचं आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण हे बाजारातनं आणलेलं ज्यूस घेतला तर त्याच्यामध्ये ॲडेड शुगर्स आहेत, त्याच्यावरती प्रोसेसिंग केलं आहे, त्याच्यामध्ये केमिकल्स आहेत, हे ग्रेड 4 झालं तर हे वाईट आहे, हे अजिबात घेऊ नका, हे तुमच्यासाठी विष आहे. तर त्याचप्रमाणे जे आपलं अन्न जे असतं तर ते धान्य जे आहे तर त्याच्यामध्ये 3 भाग आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जम, सेंटरची जी ज्याच्यापासून आपली बी उगवते. दुसरा भाग जो आहे तो इंडोस्पर्म, म्हणजे जे स्टार्चची बॅग आहे, ते सीडला मोठं होण्यासाठी स्टार्च गरजेचं आहे, अन्न गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे त्याच्यावरचं कव्हरिंग, जे आपण ब्रँड म्हणतो. तर ह्या जेव्हा आपण होल व्हीट रोटी म्हणतो, आपण हॉटेलमध्ये जातो आणि होल व्हीट रोटी सांगतो, तर तेव्हा ते नोव्हा ग्रेड 1 झालं. त्याचा आपण रवा बनवला, पार्शली प्रोसेस्ड आहे, आपण त्याचा उपमा खाल्ला तर ते ग्रेड 2 झालं. त्याचा आपण मैद्याचा नान मागवला तर ते ग्रेड 3 प्रोसेस झालं. आणि जर तुम्ही बिस्किट्स खाल्ले, कन्फेशनरी काही कुकीज खाल्ल्या तर त्याचे ते ग्रेड 4 झालं, म्हणजे ते अल्ट्रा प्रोसेस फूड झालं. तर त्यामुळे हे अल्ट्रा प्रोसेस फूडपासून आपण दूर राहायला पाहिजे. पण हे आपण सगळं कार्बोहायड्रेटबद्दल जेव्हा चर्चा करतो तेव्हा त्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी असणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं ग्लुकोज जे वाढतं तर त्याच्यामध्ये पिक्स येता कामा नयेत, म्हणजे ते असं खालीवर सारखं होता कामा नये. स्टेडी ग्लुकोजचा सप्लाय पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये फायबर्स आणि त्याच्याबरोबर प्रोटीन्स पण पाहिजेत. तर हे कशामध्ये शक्य आहे, जर आपण मायटोकॉन्ड्रियाच्या लेवलला जर बघितलं, आपलं जे स्टेपल फूड आहे की आपण चपाती आणि भात हे आपलं कॉमन पदार्थ आहेत, तर हे चांगलं नाही आहे. आपल्याला जर हेल्दी फूड खायचं आहे तर ज्वारी, बाजरी आणि नाचणी, जे आपले 50 वर्षांपूर्वी आपले पूर्वज खात होते, हे बेटर फूड आहे. त्याच्यामध्ये वरीचा भात, बऱ्याचशा डायबिटीस असलेल्या अनकंट्रोल लोकांना सांगतात की तुम्ही वरीचा भात खा, पण तुम्हाला भात आवडत नाही वरीचा, तर तुम्हाला काय करता येणं शक्य आहे का? तुम्ही 2-3 सोप्या गोष्टी करू शकता. एक गोष्ट म्हणजे तुम्ही भात खाता त्याच्यामध्ये लिंबू पिळा, त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं, pH तुमचा कमी होतो, ॲसिडिक होतो आणि त्याच्यामुळे तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भात तुम्ही बनवलेला आहे तर तो तुम्ही बाहेर काढून ठेवा, त्याला थंड करा आणि परत काही वेळानंतर तो गरम करून घ्या. हे कूलिंग आणि हीटिंग रिपीट प्रोसेस जी आहे तर ह्याच्यामध्ये त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की समजा तुम्ही कणिक भिजवलेली आहे तर तुम्ही उघड्यावरती ठेवली तासभर, त्याच्यामध्ये फर्मेंटेशन होतं, त्याला तुम्ही परत फ्रीजमध्ये ठेवून द्या, दुसऱ्या दिवशी त्याचं बनवा, तुम्हाला चपाती बनवायची आहे, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. म्हणजे ह्या काय फार मोठ्या प्रमाण करणाऱ्या गोष्टी नाहीत, थोडासा प्रमाण करतात, पण त्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट जो आहे तो चांगला होतो. पण हे जे पारंपरिक आपलं जे अन्नपदार्थ आहेत ते बेटर आहे. त्याचप्रमाणे आपण जर फ्रूट्समध्ये, आपण मागाशी म्हटलं की सगळे फ्रूट्स खायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये पण ग्रेडिंग आहे का? हो. तर एक म्हणजे फायबरस फ्रूट, ज्याच्यामध्ये फायबर जास्त आहेत, ते सगळे फ्रूट एक्सेप्ट शुगरी फ्रूट्स. तर शुगरी फ्रूट्स कुठले? तर हे अंजीर आहे, हे खजूर आहे आणि सीताफळ आहे, हे सगळ्यात जास्त शुगरी. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आहे आपण मँगो, आपल्याकडं हे स्टेपल फ्रूटचा प्रकार आहे, आंबा, अननस आणि ग्रेप्स.
हे द्राक्ष, तर हे फार डिझायरेबल फ्रुट्स नाहीत, उपलब्ध नाही काहीच, तर तुम्ही खाऊ शकता, पण बाकी सगळे फ्रुट्स जे आहेत हे चांगले आहेत. आता शुगर जर आहे, शुगरला असं म्हणतात की मगाशी मी आपल्याला म्हटलं की ते HFCS ज्याला हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप जे म्हणतात, ह्या दोन्ही गोष्टींना एक नाव आहे, म्हणजे टॉक्सिन बंडल्ड बाय गॉड विथ अँटीडोट. म्हणजे तुम्हाला विष पण दिलं देवानं आणि त्याच्याबरोबर उतारा पण दिला आहे. विष काय आहे तर शुगर आहे, त्याच्याबरोबर फायबर्स घातले त्यांनी तुम्हाला फळ बनवून दिलं आहे, हे देवानं बनवलेलं आहे. परंतु आपण त्याच्यातलं डिफरन्शिएट करतो, त्याचं केमिकल प्रोसेसिंग करून त्यातलं शुगर बाजूला काढतो. तर त्याला आणखीन एक शब्द आहे की अल्कोहोल विदाऊट अ बज, तर ते शुगरला असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये डेली लिमिट्स किती आहेत? 10% ऑफ कॅलरीज हे पूर्वीचं लिमिट होतं, हल्ली ते 6% ऑफ कॅलरीज पाहिजे, म्हणजे 4 ते 5 टीस्पून्स तुम्ही खायला पाहिजे शुगर. तर तुम्ही म्हणाल की ही तर फार जास्त आहे, आम्ही तर 2 कप चहा पितो, त्याशिवाय काही गोड घेत नाही. पण तुमच्या हे पण लक्षात यायला पाहिजे की एक कोल्ड्रिंक तुमची 350 ml ची बॉटल आहे, त्याच्यामध्ये 10 चमचे साखर असते. एक छोटा स्कूप आहे आईस्क्रीमचा, त्याच्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 चमचे साखर असतात. तर ह्या इनव्हिजिबल कॅलरीज आहेत. आणि त्याला आणखीन एक कन्सेप्ट आहे की त्याला कॉम्प्युटराइज्ड फ्रेमवर्किंग जसं म्हणतात, की कॉम्प्युटरवरती मॉडेल बनवलेलं आहे आणि तुमचं शुगरचं प्रमाण ह्याच्यावरती गेलं तर तुमचं आयुष्य कमी होतं का? हो. जर तुम्हाला काही आजार नाही आहे, तुमचं आयुष्य 8 वर्षांनी कमी होतं जर तुम्ही शुगर जास्त खात असाल तर. तुम्हाला जर ओबेसिटी असेल, तुमचं वजन जास्त असेल, तर हे प्रमाण 15 वर्षांनी कमी होतं. आणि जर तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम जर असेल, तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, तर तुमचं आयुष्य 20 वर्षांनी कमी होतं. तर शुगर हा सगळ्यात अनडिझायरेबल घटक आहे. आता हे ओबेसिटीबद्दल काही चर्चा. आता आपण हे ओबेसिटीचं जर बघितलं, गेल्या 2 लाख वर्षांपासून माणसाचं इव्होल्युशन चालू आहे. तर ह्या 2 लाख वर्षांपैकी शेवटची जर 200 वर्ष जर सोडली, पहिल्यापासून आत्तापर्यंत अन्नाचं दुर्भिक्ष होतं. तर त्यामुळे आपल्या सगळ्या हार्मोनल सिस्टीम्स हे सगळे एनर्जी कॉन्झर्व करण्याच्या दृष्टीनं काम करतात. दुष्काळामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये, आपलं सर्वायवल राहावं, तर त्यामुळे सगळे फॅट प्रमोटिंग आपले हार्मोन्स आहेत. आणि आता 200 वर्षांमध्ये, विशेषतः गेल्या 50 वर्षांमध्ये काय झालं आहे, तर वी आर कॅक्टाय इन रेन फॉरेस्ट. म्हणजे आपल्या निवडुंगाचं झाड त्याला महाबळेश्वरवरती ठेवलं आहे किंवा आंबोलीला नेऊन ठेवलं आहे, तर ते मरून जाणार. आपला प्रॉब्लेम जो झाला आहे तो हा झाला आहे. हे 2 प्रकारची जी ओबेसिटी असते, ज्याला आपण जनरलाइज्ड ओबेसिटी, भारतामध्ये याचं प्रमाण कमी आहे. आपल्याकडे प्रमाण जास्त कशाचं आहे? ॲबडॉमिनल ओबेसिटी. आणि ते वाईट का आहे? तर आपण इथं जर बघितलं तर मेटॅबॉलिकली इल फॅट म्हणजे काय, की आपल्याकडं फॅट आहे. कुठलं वाईट आहे? तुमच्याकडे सबक्युटेनियस फॅट आहे, तुम्ही हातानं जे चापचून बघू शकता, तर ते 10 किलोपर्यंत आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या अवयवांमध्ये फॅट आहे, म्हणजे तुमचं स्टमकला बाहेरून फॅटचा लेअर आहे आणि तुमच्या त्याला बिग बेली फॅट, पोट बाहेर आलेलं आहे, 2.5 किलोच्या वरती आहे, प्रॉब्लेम आहे. तुमच्या हिपॅटिक फॅट आहे, बऱ्याचशा लोकांचे हे रिपोर्ट्स असतात की फॅटी लिव्हर. तुमच्या लिव्हरमध्ये किंवा पॅनक्रियाजमध्ये 250 ग्रॅमच्या वरती फॅट आहे, तर ते प्रॉब्लेम आहे. तर हे प्रॉब्लेम असलेलं फॅट काय करतं, तर त्याच्यामध्ये प्रो इन्फ्लेमेटरी सायटोकाइन्स IL-1, IL-6 आणि TNF अल्फा, हे टेक्निकल नावं झाली. हे सगळे जे घटक आहेत त्यांना प्रो इन्फ्लेमेटरी म्हणतात. त्याच्यामुळे इन्फ्लेमेशन वाढतं आणि त्याच्यामुळे हा हृदयविकार आणि सगळे आजार निर्माण होतात, त्यामध्ये कॅन्सरही आहे. आता हे ओबेसिटी आणि शुगरमध्ये एक स्टडी आहे, छोटी स्टडी आहे, 100 लोकांची स्टडी आहे. त्या लोकांनी काय केलं डेन्मार्कमध्ये, त्या लोकांना 25-25च्या 4 ग्रुपमध्ये डिवाईड केलं. त्यांना सांगितलं की तुमचं रेग्युलर जेवण घ्या तुम्ही. एका ग्रुपला सांगितलं की तुम्ही एक ॲडिशनल कोकची बॉटल घ्या. त्यांचं वजन 1 वर्षाच्या शेवटी 10 किलोनी वाढलं, हे अपेक्षित आहे. एक्स्ट्रा कॅलरीज आहेत, शुगरच्या कॅलरीज आहेत. दुसऱ्या ग्रुपला सांगितलं की 1 लिटर तुम्ही डाएट कोक घ्या. त्या लोकांचं वजन 2 किलोनी वाढलं. का? तर हे डाएट कोकमध्ये जे आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात त्याच्यामध्ये कॅलरीज नसतात, पण इन्सुलिन त्या प्रमाणामध्ये वाढतं. तिसऱ्या ग्रुपला काय सांगितलं की तुम्ही मिल्क घ्या, 1 लिटर तुम्ही दूध घ्या ॲडिशनल. त्या लोकांचं वजन आहे तसंच राहिलं. आणि चौथ्या ग्रुपला सांगितलं की तुम्ही 1 लिटर पाणी घ्या ॲडिशनल. त्या लोकांचं वजन 2 किलोनी कमी झालं. तर हे ओबेसिटीमध्ये एक नवीन कन्सेप्ट आहे की ह्या ओबेसिटी असलेल्या लोकांचं नॉर्मल वॉटर इंटेक जो आहे माइल्ड डिहायड्रेशनच्या रेंजमध्ये असतो. आणि हायपोथॅलॅमसमध्ये आपला जो मेसेन्सेफॅलिक जो एरिया आहे, जिथं थर्स्ट सेंटर आहे, तहानेचं सेंटर आहे किंवा भुकेचं सेंटर आहे, जे ॲपेटाईट सेंटर आहे, हे दोन्ही बाजूबाजूला असतात. तर त्यामुळे जेव्हा पाणी आपल्या शरीराला कमी पडतं तेव्हा मेंदूला कळत नाही की पाणी कमी पडले की कॅलरी कमी पडल्या, आणि त्याच्यामुळे टेंडन्सी अशी होती की ती लोकं ओव्हर इटिंग करतात. तर त्यामुळे जर तुम्ही ओबेसिटी तुमच्याकडे काही प्रमाणामध्ये असेल, तुमच्या पाण्याचं प्रमाण वाढवा, तर ते पण तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल. आणि आणखीन एक शेवटचा कन्सेप्ट म्हणजे मेटॅबॉलिकली हेल्दी ओबीज. हे आपण जर बघितलं, हे पोटाचे 2 MRI आहेत.
ह्या दोन्ही लोकांचं वजन सारखं आहे, त्यांचा बॉडी मास इंडेक्स सारखा आहे, पण त्या दोघांमध्ये विसरल फॅटचं प्रमाण मात्र अगदी कमी आणि अगदी जास्त आहे. तर हे पिवळं पिवळं दिसतंय सगळं फॅट आहे. तर त्या जास्त ज्या माणसामध्ये ॲब्डोमेनमध्ये फॅट आहे तर त्या व्यक्तीचा अजिबात एक्झरसाईज नाही आहे. त्या दुसऱ्या माणसाचं ज्याचं वजन तेवढंच आहे परंतु ॲब्डोमिनल ओबेसिटी एकदम कमी आहे, फॅट एकदम कमी दिसते, हा एक्झरसायझिंग पर्सन आहे. तर ह्या लोकांना मेटॅबॉलिकली हेल्दी ओबीज असं म्हणतात, MHO. आणि ह्या लोकांमध्ये सगळे आजार व्हायचं धोक्याचं प्रमाण फार कमी आहे. तर समजा हे आपण जर बघितलं, कॅलोरिक रिस्ट्रिक्शन आपण सांगतो, सगळे डॉक्टर्स तुम्हाला सांगतात की तुम्ही 10% तुमचं वजन करा. वजन गरजेनुसार त्यांच्या उंचीनुसार 70 किलो आहे, प्रत्यक्षामध्ये ते आहे 100 किलो, 30 किलो जास्त आहे. तुम्ही 10 किलो कमी करा वजन आणि तुमचा मृत्यूचा धोका 20% कमी होईल. पण हे प्रॅक्टिसमध्ये काय होतं, तर प्रॅक्टिसमध्ये कसं होतं की तो माणूस अगदी रिलिजियसली त्याच्या लक्षात येते की आपल्याला काहीतरी ब्लड प्रेशर झालं आहे, डायबिटीज झाला आहे, तो वजन कमी करण्यासाठी डाएट करतो. तो माणूस अगदी रेग्युलर एक्झरसाईज करतो आणि थोड्या दिवसांना असं लक्षात येतं की त्यांचं वर्षाच्या शेवटी एक 8-10 किलो वजन कमी झालं. एखाद्याकडे जर चांगली इच्छाशक्ती आहे ते 20 किलोपर्यंत पण कमी होतं. पण पुढच्या फॉलोअपला काय लक्षात येतं, पुढच्या फॉलोअपला आणखीन वजन त्याचं वाढलेलं आहे, आणखीन वाढलेलं आहे आणि एक 2-3-4 वर्षांच्या शेवटी परत ते बेसलाईनला येतं. मग सगळे लोक त्यांना दोष देतात की तुम्ही एक्झरसाईज नाही करत, तुम्ही डाएट नाही करत. प्रत्यक्षात तसं नाही होत. ती लोकं खायचं तेवढंच खातात. त्यांना माहीत आहे की आपण वजन वाढलं तर आपल्याला आरोग्याला अपायकारक आहे. मग होतं का आहे, तर ह्याच्यामध्ये बॉडी असं कन्सिडर करते की आपल्याकडे कॅलरीज कमी यायला लागल्यात, आपल्याला दुष्काळासारखी परिस्थिती आहे, बेसल मेटाबॉलिक रेट कमी होऊन जातो की जो स्ट्रॉंगेस्ट डिटर्मिनंट आहे तुमच्या कॅलरीज कशा बर्न होणार आणि त्यामुळे त्यांचं परत ओबेसिटी वाढायला चालू होते. तर ह्याला लेप्टिन रेझिस्टन्स म्हणतात. जे सटायटी हार्मोन असतं आपल्या फॅट सेल्समधून निर्माण होणारं लेप्टिन की जे आपल्याला सटायटी निर्माण करतं, त्याला रेझिस्टन्स होतो आणि त्या लोकांमध्ये कॅलरी कन्झम्पशन जे आहे ते पूर्ण कमी होतं आणि त्या लोकांमध्ये पुन्हा वजन वाढतं. तर मग काय करायचं आपण, समजा तुमचं वजन 100 किलो आहे, पाहिजे 70 किलो, वजन तुम्ही 10 किलो कमी केलं आणि पुन्हा ते बेसलाईनला तिथंच येऊन थांबलं, तर 2 गोष्टी आपण करू शकतो. एक गोष्ट म्हणजे तुम्ही 2 किलो तरी वजन कमी करू शकता. तर त्याचा नियम असा आहे की जे 2 किलो पहिले कमी होणार ते पहिले वाईट फॅटमधनं निघून जाणार. म्हणजे जे विसरल फॅट आहे, हिपॅटिक फॅट आहे, ते पहिल्यांदा डिसॅपिअर होणार. त्यामुळे तुम्ही 2 किलो जरी वजन कमी केलं तर तुम्ही परसिस्टंटली ते 2 किलो कमी करायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक्झरसाईज करा. तुम्ही ओबेजचे मेटॅबॉलिकली हेल्दी ओबेज बना. तर हे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत.